श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात अशांती, क्लेश, दारिद्र्य, आजारपण वाढण्याची कारणे. याच कारणांमुळे घरात गरिबी येते. मित्रांनो, काळ चांगला असला की चांगल्या गोष्टी आपोआपच सहज घडतात. काळ बिघडला की दुर्बुद्धी होते, आळस वाढतो, मन उद्वेगजन्य होते आणि खालील गोष्टी घडू लागतात. त्यापाठोपाठ दुर्भाग्याला आमंत्रण मिळते. उदाहरणार्थ, पैशाची चणचण किंवा आर्थिक तोटा व्हायचा असतो तेव्हा अचानक नळगळती सुरू होते व आज उद्या करत दुरुस्ती दीर्घकाळ रखडून राहते. अशा वेळी गाफील न राहता खालील गोष्टी सर्वतोपरी टाळण्याचा प्रयत्न करावा. 1. देवधर्म नीट न होणे, नित्य पंचोपचार पूजा न होणे, देवाची मानखंडना हेळसांड होणे, देवघरात देवांची गर्दी असणे. 2. कोणत्याही स्वरूपाचे नशापानी व्यसने. 3. देवघर अयोग्य स्थानी असणे. 4. अस्वच्छता, गचाळपणा, कळकट चादरी, पडदे. 5. विटाळ न पाळणे, विटाळात स्वयंपाक करणे. 6. पितृकार्य न करणे. 7. कुळधर्म, कुळाचार न करणे. 8. बेशिस्त जीवनशैली, उशिरा झोपणे, उठणे, वाईट सवयी. 9. अति घासाघीस वा भावतोल करून वस्तू, भाजीपाला खरेदी करणे व वापरणे. 10. घर, चौक वा 3 रस्त्यावर लागून असणे. राहू दोष. 11. घराचे छत अस्वच्छ असणे, अडगळ वा अवजड सामानाने भरलेले असणे. 12. बाहेरून आल्यावर हातपाय न धुणे. 13. सतत तांत्रिक अघोरी उपायांचा अतिरेक करणे. 14. देवघरात एकाच देवतेच्या 2 वा अधिक प्रतिमा असणे. 15. धार्मिक ग्रंथ बासनात गुंडाळून माळ्यावर किंवा कुठे दडपून ठेवलेले किंवा धूळ खात पडलेले असणे. 16. देवघरात विजेचा दिवा असणे. 17. ऐपत असताना देवकार्यासाठी हलक्या प्रतींचे सामान वापरणे. देवासाठी ऐपतीप्रमाणे उच्च दर्जाचे साहित्य वापरावे, अगदी थोडे असले तरी चालते. 18. पाहुण्यांचा किंवा दारावर अचानक आलेल्या अतिथींचा अपमान करणे, हाकलून लावणे. 19. देवघर व केरसुणी गुप्त न ठेवणे. 20. देवाला तामसिक पदार्थांचा, फास्ट फूडचा नैवेद्य दाखवणे. 21. देवघरावर व वास्तू निक्षेप केलेल्या जागेवर कोणतीही वस्तू ठेवणे, जड वस्तू ठेवणे. 22. कोणत्याही स्वरूपाचे स्मशानी सामान घरात ठेवणे. 23. मोठ्याने ओरडा आरडा, संताप, मारहाण, शिव्याशाप इत्यादी घरात चालणे. 24. कोणीही कुटुंबीय चरित्रहीन असणे. 25. लोकांना नाहक त्रास देणे, अपमान करणे, मन दुखावणे, कोणाच्या दुःखावर व्यंगावर टोचून बोलणे, कोणाचे वाटोळे व्हावे अशी कामना करणे. 26. कोणावर करणी भानामती करणे. 27. चेडे, चाळे, बायंगी, अघोरी, वस्तू, चेटूक, प्लांचिट यांचा नाद करणे. 28. रस्त्यावर पडलेली वस्तू घरी उचलून आणणे. 29. वृद्धांचे हाल करणे, महिलांना जाच करणे, लहानांना क्रौर्याची वागणूक देणे व पुरुषांचा मान न ठेवणे. 30. घरात कर्कश स्त्री, वृश्चिक राशीचा जातक किंवा कोणी नीच पाताळयंत्री प्रवृत्तीचा कुटुंब सदस्य असणे. 31. एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा अधिक कुटुंबियांना साडेसाती सुरू असणे. 32. सणवार साजरे न करणे, सणवारी कलह करणे. 33. शिळे अन्न जेवणे, जास्तीची कणिक साठवून ठेवणे. 34. गळके नळ, मोडके फर्निचर, नादुरुस्त इलेक्ट्रिक वस्तू घरात असणे. 35. बैठे घर वा बंगला अपवित्र भूमीवर किंवा देवस्थानी, समाधीस्थळी, जनावर गाडलेल्या जागी बांधलेला असणे. 36. घरात आत्महत्या, अपमृत्यू, तडफडून मृत्यू झालेला असणे. 37. हरामाचा, तुटलेला, फसवून मिळालेला पैसा वापरणे. 38.
नोकर चाकरांना अमानुष वागणूक मिळणे. 39. घरावर वड, पिंपळ आदी वृक्षाची सावली वा त्या झाडावर घुबड, वटवाघळांची वस्ती असणे. 40. घरात उग्र, अप्रचलित देवतांची पूजा करणे, त्यांचे मंत्र जपणे, देवघरात ठेवणे. 41. दीक्षेविना मंत्र करणे, नामस्मरण चालेल. 42. घरात वा देवघरात मयतांचे फोटो, टाक ठेवणे, त्यांची पूजा करणे. 43. मयताचे कपडे किंवा वस्तू वापरणे. 44. टाकाऊ कपडे, केस, नखे, पाळीचे कपडे यांची सावधपणे विल्हेवाट न लावणे, विशेषतः आजूबाजूला गुप्त शत्रू असल्यास जाळून राख दूर टाकून द्यावी. 45. प्राचीन जागृत मंदिराला, शिवमंदिराला किंवा स्मशानाला खेटून घर असणे. 46. महादेवाचा फोटो किंवा शनिप्रतिमा पूजणे, मारुतीचा फोटो वा मूर्ती देवघरात पूजणे. 47. जुनाट अँटिक वस्तू, रत्ने, कोणाच्या घरचे वा सापडलेले देव, तांत्रिकाने दिलेल्या वस्तू, पडक्या खंडर जागेतली वस्तू किंवा मातीतली घरात ठेवणे. 48. कोणीही कुटुंबीय रोज जरा देखील साधना न करणे. 49. कुटुंबातील साधकाचा अवमान, उपमर्द करणे. 50. घरातील सर्व दारे पूर्ण न उघडणे, दारात अडथळा ठेवणे, दाराच्या बिजागऱ्यांचा आवाज येणे. 51. घरात सूर्यप्रकाश न येणे, ओल असणे, गळती असणे, दिवसा अंधार करून ठेवणे. 52. पूर्व वा दक्षिणेकडे पाय करून झोपणे. 53. प्रक्षोभक सिनेमे, सिरियल बघणे, लहानांना दाखवणे. आणि 54. देवघरासमोर अपवित्र कामे करणे, समोर संडास असणे, देवघर बेडरूममध्ये असणे. मित्रांनो, ही 54 कारणे होती घरामध्ये अशांती, क्लेश, आजारपण, दारिद्र्य ओढवून घेण्याची. तुम्हाला ही कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.